हाय फ्रेंड्स, नमस्कार. नवीन आयपनमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यात थंडीच्या दिवसात बाळाचा आहार कसा असावा. आहारात आपण काय काय देऊ शकतो, काय देऊ नये, कोणती फळे द्यावीत. आपल्या नवीन आयपन या चॅनलवर लहान बाळासाठी अशाच प्रकारची उपयुक्त माहितीसाठी अजूनही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हिवाळा हा ऋतू बाळाच्या वजन वाढीसाठी खूपच उपयुक्त ठरतो. त्यामुळे ज्या पालकांना बाळाच्या वजनाबाबत चिंता असेल त्यांनी या व्हिडिओमधील आहाराच्या वापराने नक्कीच बाळाचे वजन वाढू शकते. या अगोदरही आपल्या चॅनलवरती थंडीमध्ये बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबतची प्लेलिस्ट बनवलेली आहे. तीही तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हिवाळ्याच्या दिवसात बाळाच्या आहारात आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्या, तूप, ड्रायफ्रूट, कडधान्य, खीर, आलं, लसूण, खारीक, खजूर, खसखस, गरम पदार्थ, तीळ या गोष्टी ॲड करू शकतो. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 6 ते 2 वर्षाच्या बाळांना दिवसातून एकदा वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती सूप बनवून तुम्ही देऊ शकता व त्यामध्ये आलं, लसूण, ओवा, मिरी, जिरे, तूप हे गरम मसाले ॲड करू शकता. यामुळे बाळाला सर्दी खोकला होणार नाही. सूपमध्ये बाळाला तुम्ही पालक, बीट, गाजर, मिश्र भाज्या, ब्रोकोली, टोमॅटो, कॉर्न सूप असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप देऊ शकता. हिवाळ्यात पालेभाज्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात, तर त्या व्यवस्थित धुवून त्यापासून सूप, थालीपीठ, कटलेट असे घरगुती पदार्थ बनवून तुम्ही बाळाला देऊ शकता. त्यामुळे बाळाच्या शरीरात रक्त वाढण्यास मदत होईल. हिवाळ्यात बाळांना जर वरचे दूध देत असाल तर त्या दुधात तुम्ही केसर, तूप, बदाम पावडर, काजू पावडर असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड दूध बनवून देऊ शकता. ड्रायफ्रूट पावडर खाल्ल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होईल. लहान मुलांना हिवाळ्यात तुम्ही गोड फळे देऊ शकता. शक्यतो फळे दुपारच्या वेळेस द्यावीत. त्याचबरोबर हिवाळ्यात लिंबू, मशरूम, ॲपल, मोसंबी, संत्री, आवळा अशी व्हिटॅमिन सी शरीरात वाढवणारी फळेही द्यावीत. यामुळे बाळाला आजारी पडण्याचा धोका कमी होईल. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये तुम्ही बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आणि लाडू देऊ शकता, ज्यामध्ये शेंगदाणा, गूळ, तीळ, खारीक, डिंक या पदार्थांचा समावेश असेल. प्रकारचे गरम पदार्थ वापरल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढेल व बाळ सतत आजारी पडणार नाही. थालीपीठमध्ये तुम्ही पालक, मेथी, पनीर, नाचणी या पदार्थांचा वापर करून थालीपीठ छोटे छोटे बनवून बाळाला एक वेळा देऊ शकता. हिवाळ्याच्या दिवसात बाळाला तुम्ही दिवसातून एकदा खीरही देऊ शकता, ज्यामध्ये रवा, तांदूळ, मखाना, गहू, साबुदाणा, रताळे हे वेगवेगळे पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता, ज्यामुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर आता आपण बघूया बाळाला थंडीच्या दिवसात काय देऊ नये. तर बाळाला जर आजाराची लक्षणे दिसत असतील तर अति प्रमाणात खाणे, थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, मिल्कशेक, आंबट फळे थंडीच्या दिवसात देऊ नये. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबतच बाळाला डेलीच्या लागणाऱ्या वस्तूंची प्रॉडक्ट लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याही चेक करून घ्या. भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स.